नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक हा रस्किन बॉन्ड लिखित लेसन अभ्यासणार आहोत. ॲक्च्युली दिस इज अ स्टोरी रिटन बाय रस्किन बॉन्ड. ही एक कथा आहे अँड नथू इज द सेंट्रल कॅरेक्टर ऑफ दिस स्टोरी. नथू या कथेतील मध्यवर्ती पात्र. इट्स अ व्हेरी ह्युमरस स्टोरी. एक विनोदी अशी कथा आहे, एक्सप्रेसिंग द ह्युमन नेचर्स, की ज्यामधनं वेगवेगळ्या मानवाचे स्वभाव कसे असतात हे यातनं तो व्यक्त करतो. ही कथा आपण 2 भागात पाहणार आहोत आणि हा या कथेचा पार्ट 1. प्रत्यक्षात कथेला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील टेक्स्टबुक घेऊन बसा. चला तर मग सुरुवात करूया. द बॉय हू ब्रोक द बँक. नथू grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank, owned by Seth Govindram. So, this is the setting of the story. The story begins in People Nagar, and there was a bank, People Nagar Bank, owned by Seth Govindram, and Nathu was a sweeper boy there, and he was sweeping the steps of the bank, and while sweeping the steps he was grumbling to himself. Nathu grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank. People Nagar बँकेच्या पायऱ्या झाडता झाडता नथू grumbled to himself. grumbled म्हणजे कुरकुर करणे. स्वतःची तो कुरकुर करू लागला. ॲज ही स्वेप्ट, स्वीपचा भूतकाळ आहे, स्वीप म्हणजे झाडणे. द स्टेप्स ऑफ पीपल नगर बँक. पीपल नगर बँकेच्या पायऱ्या झाडता झाडता कसल्याच्या संतापानं, कसल्याच्या तरी रागानं नथू स्वतःशीच कुरकुर करू लागला. अँड द बँक वॉज ओन्ड बाय सेठ गोविंद राम. पीपल नगर मधील सेठ गोविंद राम यांच्या मालकीची ती बँक होती. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली. ही वॉज अनॉइड विथ समथिंग एल्स. कशाचा तरी त्याला संताप आलता, राग आलता, आणि म्हणून ही यूज टू स्मॉल ब्रूम हरिडली, अतिशय घाईघाईनं तो स्मॉल ब्रूम, ब्रूम म्हणजे झाडू, तो घाईघाईनं ते झाडत होता. अँड केअरलेसली, अत्यंत निष्काळजीपणानं. अँड द डस्ट म्हणजे धूळ, आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबाव हिज हेड, सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. धुळीचे लोट त्याच्या डोक्यापर्यंत उडायचे आणि परत एकदा सेटल डाऊन, विसावणे, स्थिर होणे, अगेन ऑन द स्टेप्स, परत तीच धूळ त्या पायऱ्यावरती विसवायची. As Nathu was banging his pan against a dustbin. झाडलं, कचरा भरला. And Nathu was banging his pan. pan म्हणजे केर भरण्याची सुपली. Banging आदळणे, आपटणे. Against a dustbin कचऱ्याच्या डब्यावर तो कचरा टाकताना ते आपटू लागला. बिकॉज ही वॉज अनॉइड, तो संतापलेला होता. तेव्हा काय घडलं? सीताराम the washerman's son passed by. When Nathu was banging his pan against a dustbin, जेव्हा नथू कचऱ्याच्या डब्यावरती सुपली आपटत होता, त्याच वेळेस सीताराम, एका धोब्याचा मुलगा, passed by, जवळून त्या ठिकाणून जात होता. सीताराम was on his delivery round. लोकांचे धुतलेले, इस्त्री केलेले कपडे तो पोचविण्यासाठी निघाला होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राउंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड clothes balanced on his head.
डोक्यावरती नुकतेच प्रेस केलेले, इस्त्री केलेले कपड्यांचं एक गाठोडं होतं. डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. तो नथूला हटकत म्हणाला, डोंट रेज सच डस्ट. नथू, अशी धूळ उडवू नकोस. आर यू एनॉइड? कोणी विचारलं? सीताराम. कुणाला? टू नथू. सीताराम आस्क्ड नथू इफ ही वॉज एनॉइड. सीताराम नथूला म्हणाला, नथू तू संतापलेला आहेस का? तू रागावलेला आहेस का? बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू एन एक्स्ट्रा ₹2 a month. Because the bank was refusing you to pay extra ₹2 a month. तो म्हणतो की सीताराम नथूला म्हणाला, if he was annoyed because the bank was refusing him to pay ₹2 extra per month. म्हणाला बँकेनं तुला ₹2 जास्तीची वाढवून देण्याकरता नकार दिल्यामुळे तू रागवलायस का? I don't wish to talk about it, complained the sweeper boy. तो झाडूवाला म्हणजे नथू तक्रारीच्या स्वरात म्हणाला, I don't wish to talk about it. मला त्याबद्दल बोलण्याची इच्छा नाहीये. It means नथू was not interested to talk about that. खरंच इंटरेस्ट नव्हता का? होता. But he was annoyed. तो संतापला म्हणून तसा बोलला. I haven't even received my regular pay. ₹2 पगार वाढ? मला तर माझा नियमित पगार देखील भेटलेला नाही. And this is the 20th of the month. आज महिन्याची 20 तारीख आहे. Who would think a bank would hold up a poor man's salary? कोणाला असं वाटेल का? Who would think a bank would hold up a poor man's salary? की बँक एका गरीब माणसाचा पगार थोपवून ठेवेल, थकविल असं कोणाला वाटेल का? As soon as I get my money, I am off. नथू said. नथू म्हणतो की as soon as he got his money, he was off. ज्या क्षणी मला माझा पगार भेटेल, मी इथून जाणार आहे. All this he said in his annoyance. संतापाच्या भरामध्ये नथू असं बोलतो. And सीताराम took it seriously. आणि सीताराम त्याला गंभीरपणे घेतो. And Nathu banged the pan against the dustbin several times. आणि नथूनं बऱ्याच वेळा, several times, बऱ्याच वेळा बँग आदळणे, आपटणे, the pan against the dustbin, त्या कचऱ्याच्या डब्यावरती रागानं, राग व्यक्त करण्याकरता सुपली बऱ्याच वेळा आपटली. जस्ट टू इम्पॅसाइज हिज पॉइंट, आपला मुद्दा ठासून सांगण्याकरता, टू इम्पॅसाइज ठासून सांगण्याकरता त्याला ती सुपली आढळली. अँड गिव्हिंग हिमसेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःलाच एक आत्मनिर्धार देण्याकरता त्यांनी अशी कृती केली. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. बरे, माझ्या तुला शुभेच्छा आहे. कोण म्हणाला? सीताराम. कोणाला? नथूला. आय विल कीप a lookout for any job that might suit you. Sitaram thought that Nathu was really in need of a job, and therefore he told Nathu that he would keep a lookout for any job that might suit him. सीतारामला खरंच वाटलं तो नोकरी सोडणार आहे, आणि म्हणून सीताराम म्हणतो की मी तुझ्याकरता नोकरी शोधेल, लक्ष ठेवतो असं काम जे तुला सूट होईल, शोभेल. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड, आणि बळजबरीनं ओझवतं डोक्यावरती, बळजबरीनं प्लॉडेड बेअरफूट, अनवाणी, बेअरफूट म्हणजे अनवाणी, तो त्या ठिकाणी रस्त्याला चालू लागला. द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर्स, डोक्यावरचं ते कपड्याचं जे बंडल होतं दोन्ही बाजूनं झुकलं आणि खांदे त्याचे त्यामध्ये झाकून गेले. अशा स्थितीमध्ये तो चालू लागला. ऍट द 4th होम ही विजिटेड, नथूपासून निघला. ऍट द 4th होम ही विजिटेड, आणि अगदी
चौथ्याच नंबरच्या घरामध्ये सीताराम heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. While giving the clothes, Sitaram heard. Actually, he overheard. मुद्दामून नाही ऐकलं, पण ते कानावर काहीतरी आलं. काय कानावर आलं? That the lady of the house mentioned, त्या घरातील जी मुख्य स्त्री होती असेच बोलत होती, that she was in need of a sweeper, तिला एका झाडूवाल्याची आवश्यकता आहे. Tying his bundle together after giving the clothes. कपडे दिल्यानंतर while tying his bundle together, आपल्याकडलं गाठोडं बांधता बांधता सीताराम त्या स्त्रीला म्हणाला, he said, I know a sweeper boy who is looking for a work. Sitaram told the lady of the house that Sitaram knew a boy who was in need of a work. Sitaram मला की माझ्या एक ओळखीतला मुलगा आहे, त्याला कामाची गरज आहे. कोण बरं तो मुलगा? करेक्ट, नथू. He can start from next month. तो म्हणाला, the person I knew, the boy I knew could start the work from the following month. तो पुढच्या महिन्यापासूनच काम सुरू करू शकतो. He is with the bank just now. सध्या तो एका बँकेसाठी काम करतो आहे. But they aren't giving him his pay. तो ते बँकेत काम करतोय. The bank is not giving him his pay, पण बँक तर सध्याचा पगार देत नाही. and he wants to leave, आणि म्हणून नथू wants to leave the bank. लक्षात घ्या मित्रांनो, सीताराम अगदी सहजपणाने या गोष्टी त्या स्त्री सोबत बोलून जातो. वॉट एव्हर इज सेड बाय नथू इन अँगर, रागाच्या भरामध्ये नथूकडनं जे काही बोलल्या जातं, सीताराम टूक इट सिरियसली. सीतारामला ते खरं वाटतं. अँड ही रिअली वॉज इन सर्च ऑफ अ जॉब फॉर नथू. आणि तो खरोखर नथू करता काम शोधत लागतो. आणि म्हणून ते सर्व गोष्टी सहजतेने त्या स्त्रीला सांगतो. इज दॅट सो? said Mrs. Srivastava. What was the name of the lady of the house? Mrs. Srivastava. Is that so? असं का? Well, tell him to come and see me tomorrow. मग ती लेडी सीतारामला म्हणते, टेल हिम टू कम, त्याला यायला सांग, अँड सी मी. इथं सी म्हणजे पाहणे नाही, इथं सी टू सीचा अर्थ घ्यायचा टू मीट टुमॉरो. त्याला उद्या यायला सांग आणि मला भेटायला सांग, असं मिसेस श्रीवास्तवा कोणाला म्हणतात? यस, सीताराम. अँड सीताराम ग्लॅड that he had been of service to both a customer and his friend. Sitaram was very happy at the heart. खूप आनंद झाला, because at the same time he was in service of his customer, that is Mrs. Srivastava, and his friend, that is Nathu. आणि एकाच वेळी तो त्याच्या कस्टमरला आणि फ्रेंडला दोघांनाही मदत करू शकला, त्यामुळे तो आनंदी होता. hoisted his bag on his shoulder and went his way. आपली बॅग ती गाठोड त्यांनी खांद्यावर घेतलं आणि आपल्या मार्गी निघाला. मिसेस श्रीवास्तवा had to do some shopping. मिसेस श्रीवास्तवाला आता काही खरेदी करता जायचं असतं. She gave instruction to the aya about looking after the baby. घरात काम करणारी आया म्हणजे बाळ सांभाळणारी स्त्री. त्या आयाला त्या काही सूचना करतात, लुकिंग आफ्टर द बेबी, घरातील लहान बाळाची काळजी घेण्याकरता. अँड टोल्ड द कुक नॉट टू बी लेट विथ द मिड डे मील, आणि घरातील स्वयंपाकाला सांगतात की दुपारचं जेवण तयार करताना उशीर करू नकोस. अँड देन शी सेट आउट म्हणजे निघणे
सेट आउट फॉर द पीपल नगर मार्केट प्लेस आणि पीपल नगरच्या बाजाराला त्या निघतात टू मेक हर कस्टमरी टूर ऑफ द क्लॉथ शॉप. कस्टमरी रेग्युलर हॅबिच्युअल नियमित आणि त्या पीपल नगरच्या ज्या कपड्याच्या दुकान होत्या ज्याला त्या नियमित भेट द्यायच्या त्या तिकडे त्या निघून गेल्या. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar. At the one end of the bazaar, पीपल नगरच्या त्या बाजाराच्या एका टोकाला a large shady tamarind tree grew. एक भलं मोठं डेरेदार चिंचेचे झाड होतं. And it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan. आणि या चिंचेच्या झाडाखाली मिसेस श्रीवास्तवा मेट हर फ्रेंड मिसेस भूषण आणि श्रीमती भूषण ज्या मिसेस श्रीवास्तवाचे मैत्रीण असतात त्यांच्याशी त्यांची भेट झाली. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकर्चीफ. मिसेस भूषण वॉज फॅनिंग. लुक ॲट द वर्ड फॅनिंग. ऍक्च्युली फॅन इज अ नाउन. पंखा जो वारा देतो. But here, fan is used as a verb fanning. वारा घालणे. So Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief. एका भल्या मोठ्या रुमालाने त्या स्वतःला हवा घालत होत्या. She complained of the summer. तक्रारीच्या स्वरूपात त्या बोलत होत्या. तक्रार कोणाबद्दल? कोणाबद्दल नाही, कशाबद्दल? कशाबद्दल? ऑफ समर. उन्हाळ्याबद्दल. And she complained of the summer which she affirmed. आपलं मत हसून सांगण्याबद्दल तक्रारी स्वरात म्हणाल्या was definitely the hottest in the history of पीपल नगर. त्या म्हणाल्या हा उन्हाळा पीपल नगरच्या इतिहासातला सर्वात गरम असला उन्हाळा आहे. She then showed Mrs. Srivastava a sample of cloth she was going to buy. Then she showed Mrs. Srivastava the sample of cloth that she was going to buy. एक कपडा जो मिसेस भूषणला विकत घ्यायचा असतो तो त्यांनी मिसेस श्रीवास्तवाला म्हणजे आपल्या मैत्रिणीला दाखवला. And for 5 minutes they discussed its shade, texture and design. जवळपास 4-5 मिनिटं त्या कपड्याचा शेड, टेक्चर, रंग, टेक्चर, पोत आणि डिझाईन त्या नक्षीबद्दल बोलल्या. अँड हॅव्हिंग एक्झॉस्टेड दिस टॉपिक. एकाच टॉपिकवर चर्चा होते. एक्झॉस्टेड, टायर्ड, थकल्या. अँड मिसेस श्रीवास्तवा सेड. आणि मिसेस श्रीवास्तवा म्हणाल्या डू यू नो, माहिती का? नीट लक्षात घ्या. नथू संतापला होता, रागावला होता आणि त्या भावनेत तो सहज म्हणून गेला सीतारामला की मी नोकरी सोडेल. सीतारामला खरं वाटलं. सीतारामनं ही गोष्ट मिसेस श्रीवास्तवाला सांगितली. आता ही गोष्ट मिसेस श्रीवास्तवा मिसेस भूषणला कसं सांगतात पहा. आणि तर मानवी स्वभावाचं आपल्याला एक दर्शन होतं. मिसेस श्रीवास्तवा सेड डू यू नो माय डिअर. मैत्रिणी म्हणतात माहिती का? दॅट सेड गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. सेड गोविंदरामची बँक त्यांच्या एम्प्लॉईजला, नोकरदारांना पगार देऊ शकत नाही. ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आजच त्यांच्या झाडूवाल्याकडनं कंप्लेंट ऐकली. डिअर स्टुडंट्स, असं काही घडलंय का? पण सांगण्याची पद्धत, मानवी स्वभाव इथं दिसतो आपल्याला. काय म्हणाले त्या की डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंदराम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज. सेट गोविंदरामची बँक त्यांच्या नोकरदारांचा पगार करू शकत नाही. ओनली दिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम देअर स्वीपर. आजच त्यांच्या झाडूवाल्याची कंप्लेंट ऐकली. हु हॅझंट रिसिव्ड हिज वेजेस फॉर ओव्हर अ मंथ. ज्याला त्याच्या कामाचा मोबदला गेल्या 1 महिन्यापासून भेटलेला नाही. शॉकिंग. बाप रे. रिमार्क मिसेस भूषण. मिसेस भूषण मला असो का? इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. जर ते एका झाडूवाल्याचं पेमेंट देऊ शकत नसतील
व्हॉट डज इट मीन? याचा अर्थ काय? दे मस्ट बी इन अ बॅड वे. त्यांची आर्थिक हालत चांगली नसावी. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. याचा अर्थ इतर देखील लोकांना पगार भेटला नसेल. सी लेफ्ट मिसेस श्रीवास्तवा ॲट द टमॅरिन ट्री. कोणी कोणाला सोडलं? मिसेस भूषणनं मिसेस श्रीवास्तवाला त्या चिंचेच्या झाडाखाली सोडलं. अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड. आणि नवऱ्याच्या शोधामध्ये निघल्या. हु वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप. मिस्टर भूषण, द हजबंड ऑफ मिसेस भूषण. मिस्टर भूषण हे कमल किशोर फोटोग्राफी शॉपच्या समोर गप्पा मारत बसले होते. टॉकिंग विथ द ओनर. त्या फोटोग्राफी शॉपचे जे ओनर होते कमल किशोर, त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. इथं बसलात का? आय हॅव बीन लुकिंग फॉर यू ऑलमोस्ट अन अवर. 1 तासापासून तुम्हाला शोधते. असं घडलंय का? नुकत्याच चिंचेच्या झाडाखालनं मिसेस श्रीवास्तवला भेटून त्या निघल्यात. पण मानवी स्वभाव म्हणून म्हटलं की त्यामध्ये मानवी स्वभावाचं चित्रण काय म्हणतात त्या, की आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट अन अवर. गेल्या 1 तासापासून तुम्हाला शोधते आणि तुम्ही इथे आहेत का? व्हेअर डिड यू डिसअपियर. कुठं गायब झालतात तुम्ही? कोण कोणा विचारलं? मिसेस भूषण आस्क्ड मिस्टर भूषण. नो फेअर, कुठंच नाही. रिप्लाइड मिस्टर भूषण. मिस्टर भूषण कुठंच नाही. हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप. उलट तेच मिस वाईफला म्हणतात की हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप. स्टेशनरी म्हणजे स्थिर. जर तू एखाद्या दुकानात स्थिर थांबलीस, आय माइट हॅव फाउंड यू. तुला शोधता तरी आलं असतं. बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लावर गार्डन. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर एखाद्या मधमाशीनं जावं, तशी तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जातेस. कसं शोधायचं? मिस्टर भूषण मिसेस भूषणला म्हणाले, डोंट स्टार्ट ग्रंबलिंग. कुरकुर करू नका. द हीट इज ट्राईंग इनफ. आधीच गरमीनं परेशान झाले. आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग टू पीपल नगर. असं काही घडलंय का? माणसाचा स्वभाव आहे. आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग टू पीपल नगर. मला कळतच नाही पीपल नगरला काय झालंय. असं कोण म्हटलं? मिसेस भूषण. इव्हन द बँक इज अबाउट टू बँकरप्ट. बँकरप्ट म्हणजे दिवाळखोरी. ज्याची कर्ज फेडण्याची क्षमता नसेल दिवाळ बँकरप्ट म्हणतात. ती म्हणते आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग टू पीपल नगर. इव्हन द बँक इज अबाउट टू बँकरप्ट. इथली बँक देखील दिवाळखोरीत चालली. व्हॉट इज दॅट? काय म्हणालात? सेड कमल किशोर. सहजपणे बोलून गेला की ती बँक देखील खरंच बँक दिवाळखोरीत निघाली का? मानवी स्वभाव असतो की एक गोष्ट दुसऱ्याला कशी सांगतो आपण. एकदम धक्का बसला कमल किशोरला. काय म्हणालात? सिटिंग अप सडन. एकदमच तटकन उठून बसला. म्हणलं काय म्हणालात? व्हिच बँक? कोणती बँक? वाय द पीपल बँक. ऑफकोर्स, अर्थातच पीपल नगर बँक. आय हिअर दे हॅव स्टॉप पेइंग एम्प्लॉईज. मी तर ऐकलंय की त्यांनी त्यांच्या नोकरदारांना पगार देणं बंद केलंय. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर मिस्टर किशोर. आणि किशोर म्हणणं का तुमचं अकाउंट त्याच बँकेमध्ये. असं काही घडलंय का? बँकेनं पगार देणं बंद केलंय का? नाही. पण मानवी स्वभाव आहे कुठली गोष्ट आपण चढून आणि मंच त्यामध्ये काही ऍड करून सांगत असतो. नो बट माय नेबर हॅज. ही एक्सक्लेम्ड. कमल किशोर उद्गारला, नाही माझं नाही पण माझ्या शेजाऱ्याच आहे. अँड ही कॉल्ड आउट. आणि एकदम कॉल आउट, हाक मारणे, आरोळी देणे. ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. भिंतीच्या पलीकडे असलेल्या एका बार्बर शॉप नाव्याच्या दुकानातील मालकाने आवाज दिला, दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट. ताजी बातमी कळाली का? कोण कोणाला म्हटलं? कमल किशोर आस्क्ड Deepchand, and Deepchand was the owner of the barber shop.
द पीपल नगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. पीपल नगर बँक बंद पडायली. यू हॅड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. जितक्या शक्य एवढे पैसे काढून घे बघा. हा मित्रांनो, हा होता आपल्या द बॉय हू ब्रोक द बँक चा पहिला भाग. आपण दुसरा भाग हा पार्ट 2 मध्ये पाहूया. तोपर्यंत